तुम्ही बसून घ्या. निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे. आता त्यांनी नियम बनवला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब 3 असायला पाहिजे मगच. म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्राईबचे आमच्याकडे 2 उमेदवार आहे. तिथे तुमचा बृहन्मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो. याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेलं निवडणूक प्रक्रिया ह्याचा आम्ही धिक्कार करतो. ताई नेमकं काय करताय? ताई 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 किशोरी ताई किशोरी ताई किशोरी ताई किशोरी ताई 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 संपूर्ण सांगा नेमकं काय घडलं, सविस्तर सांगा नेमकं काय घडतंय. एक मिनिट सगळ्यात पहिले त्या लोकांनी सांगितलं 3 किंवा अधिक जर एसटी सीट्स असतील तरच एसटीचा महापौर बसू शकतो. हे रूल पहिले आम्हाला कोणाला सांगितलं नाही किंवा आधी पहिले कोणी कधी डिक्लेअर केलं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आता 2 वेळा ओपन कॅटेगरीमध्ये मुंबईचे महापौर बसले. ठीक आहे. तर मग आता जर ओबीसी तुम्ही रोटेशन वाईज काढले तर मग मुंबई त्याच्यामध्ये का नाही? का 2 ओपन कॅटेगरीचे ओबीसीवर मुंबईचा महापौर बसू शकला असता, एससीवर मुंबईचा महापौर बसू शकला असता. रोटेशन वाईज जर तुम्ही ओबीसीची कॅटेगरी काढली तर मग त्याच्यात मुंबई का नाही? 2017-2019ला मुंबईचा महापौर ओपन कॅटेगरी मध्ये बसला. बरोबर आहे. मग तुम्ही आता माइंडेड बघून या लॉटऱ्या काढलंय. याचा अर्थ सगळं मॅनेज आहे. शासनाला उत्तर द्यायला तयार नव्हतं. फक्त जाणून बुजून लॉटरी सिस्टम काढत होते. जबरदस्ती करून चालू ठेवली. उत्तरं देता आलेली नाही शासनाला त्याची उत्तरं देता आली नाही. त्यांनी लॉटरी सिस्टम चालू ठेवली आणि चिठ्ठ्या काढत होते. आमचा आरोप आहे ओबीसीवर शासनाने गव्हर्नमेंटने अन्याय केला आहे. रोटेशन वर या लोकांनी ओबीसीचं काढलंय. ठराविकच 8 वर ओबीसीचे काढले आणि त्याच्यात ओबीसीचं पहिला रोटेशनची नेमकी पद्धत काय असते? आधी ओबीसी झालं नाही म्हणून आता ओबीसी मध्ये टाकलं. ठीक आहे. तर आता ओपन मध्ये मुंबई कशी आली? मग ओबीसी एसटी मध्ये यायला पाहिजे होती. आणि एसटी तुम्ही आता मला सांगताय की 3 नगरसेवकच्या वर जर एसटी असेल तरच मग एसटीचा नगरसेवक बाकीच्या सगळ्या समाजाच्या याच्यावर अन्याय करतायत. हे कारण देऊन त्यांनी 3 पेक्षा कमी असल्यामुळे हा नवीन नियम लागू रिझर्वेशन देण्यात आलेलं नाही. पक्षाशी बोलो. या चॅलेंज मध्ये सत्ताधाऱ्यांच्या माइंडेडला बघून काढलेली लॉटरी सिस्टम आहे याचा आम्ही धिक्कार करतो. या लोकांनी ओबीसीवर अन्याय केलाय. या लोकांनी अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातींवर पण अन्याय केला. मुंबईमध्ये तुम्ही कोण ठरवणार आहे? मग आधी डिक्लेअर करायचं होतं की 4 पाहिजे 5 पाहिजे तर काढ. तुम्ही आता सांगता की 3 नाही म्हणून आम्ही करत नाही. मग 2 तर आहेत ना, काढायची होती. एकाला नाही मिळालं काय मुंबई टाकली. याचा अर्थ जाणून बुजून ठरवून केलेली लॉटरी आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो.
आरक्षण काढण्यात आलं. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आली. काही राजकीय पक्षांना शिवसेना उभाटाला त्याच्याबद्दलचं ऑब्जेक्शन होतं ते त्यांनी रेज केलं, पण त्याच्याबद्दलची संपूर्ण खुलासा हा नगरविकास राज्यमंत्री यांच्याकडनं करण्यात आला आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र राज्याच्या वतीने हे आरक्षण काढण्यात आले. महाराष्ट्र शासन की ओर से 29 महानगरपालिकाओं के महापौर पद का आरक्षण, ये पूरी प्रक्रिया आज नगर विकास राज्य मंत्री की अध्यक्षता में की गई. पहले अनुसूचित जमाती इनका आरक्षण निकाला गया, फिर अनुसूचित जाति, फिर ओबीसी और खुला प्रवर्ग, इन सभी का आरक्षण पूरी पारदर्शिता से निकाला गया. और मुझे विश्वास है कि जिस प्रकार से महाराष्ट्र शासन ने युति सरकार महायुति की सरकार ने आज ये आरक्षण की प्रक्रिया पूरी की है, आने वाले दिनों में महापौर पद का चुनाव भी जल्द से जल्द घोषित हो जाए. आज 29 महानगर पालिका के लिए महापौर के आरक्षण की प्रक्रिया संपूर्ण हो गई. उसमें एक हम लोगों ने अयोग्य एक आरक्षण, अजाका 3 आरक्षण, उसमें 2 महिला के आरक्षण और नामांकन के 8 आरक्षण, उसमें महिला के 4 आरक्षण और जो खुला गढ़ है उसमें से 17 महानगर पालिका में 9 हम लोगों ने महिला के लिए निकाले हैं. इस पद्धति से 29 आरक्षण आज कंप्लीट हो गए हैं. महापौर डिक्लेयर हो गए. जितने भी जो बड़े शहर हैं वहाँ पर हमने देखा कि महिला रिजर्वेशन आए हैं, तो क्या महिलाओं के हाथ में कमान होगी महापौर की? एक बड़ी बात महाराष्ट्र सरकार के लिए, क्योंकि मुंबई, नवी मुंबई, पुणे, सभी जो बड़े शहर, नासिक, सब जगह महिला महापौर जो आई, इस पर आपकी प्रतिक्रिया है जो आपको एक महिला होती? इसी में ऐड भी कर रहा हूँ. यूबीटी ने आरोप लगाया कि आप लोग बीजेपी को फायदा पहुंचाने पूरी लॉटरी सिस्टम को यहाँ पर मैनिपुलेट किया गया. आरोप सेकंड मुझे बहुत आनंद अभी मैं व्यक्त कर रही हूँ, क्योंकि जो मेट्रोपॉलिटन सिटी है जैसे पूना है, मुंबई है, नई मुंबई, सब में महिला का आरक्षण महापौर का आया है. मुझे ऐसे लगता है कि महिला बहुत सक्षम तरीके से ये महानगर पालिका चलाएगी. जैसे आप देख रहे हैं कि मुझे भी अगर नगर विकास का कार्यभार मेरे पास है और एक महिला होकर भी हम लोग कर रहे हैं, क्योंकि सबको पहली चिंता रहती है कि महिला करेगी या नहीं करेगी, लेकिन महिला बहुत सक्षम तरीके से ये चलाएगी. उद्धव ठाकरे को जैसा विरोध किया गया, यहाँ पे वॉकआउट किया गया, क्या कहेंगे? वो उनका हक है और उनको ऐसा लगा कि उनके दिमाग में जो आरक्षण था मुंबई के लिए वो नहीं हुआ, इसलिए उन्होंने उनका ये कहना है कि 2017 और 2019 में भी महिला ओपन कैटेगरी के लिए आरक्षण था, फिर इस बार रोटेशन पॉलिसी का पालन क्यों नहीं किया? क्यों इस बार ओबीसी, एससी या बाकी चीज़ों को लेने दिया? हमने नियमानुसार समझाया भी कि जो रोटेशन का था तो हमारे पास 3 महानगर पालिका थी और हमने आरक्षण 8 का निकाला, इसलिए बाकी के जो आरक्षण है वो अल्फाबेट तरीके से किए. एक और आरोप लगाया- मुंबई का नाम और ये नियमानुसार है, नियम है, हमने उनको नियम दिखाया है, उनके ऊपर भी उनका ऑब्जेक्शन है. तो फिर मैडम, इसका मतलब ये कि जो 5 जो नाम लेने थे ओबीसी में वो अल्फाबेटिकल ऑर्डर में मुंबई नहीं था, इसीलिए क्या मुंबई का नाम निकाला कि वो एक खाली पद? मुंबई का नाम डाला था ओबीसी के लिए, तो मुंबई का नाम अल्फाबेटिकल ऑर्डर में नहीं था. अल्फाबेटिकल ऑर्डर में आया नहीं ना. हाँ, ये तो अभी रोटेशन में आ जाएगा. मैम एक और आरोप लगाया जा रहा है कि जो शुरुआत जो छोटे शहर है वहाँ पर कैटेगरी, जो छोटे शहर है वहाँ पर कैटेगरी जो है SC ST OBC कर देंगे. जो बड़े शहर है जहाँ पर बीजेपी के पास उतनी जो संभावना है, अगर कैटेगरी अगर आता तो आप लोग भी आपको नुकसान हो सकता था, उन्हें आप लोगों ने बाद में रखा और आपके फेवर में सारे मुझे नहीं लगता कि ऐसा कुछ है. हमने देखा है कि किसी भी कैटेगरी का आरक्षण हो, अगर वो महापौर के चेयर पे बैठता है तो बहुत अच्छी तरह से शहर चलाता है. इसीलिए तो अभी सभी आरक्षण एक्सक्लूड होते हैं, क्योंकि हर शहर में वो आरक्षण हुआ है, ऐसा नहीं कि हुआ है. सब चलाते हैं, उसके ऊपर ठाकरे गटाने असा आरोप केला की तक्रारी केल्या किंवा आम्ही क्लिप चेंज करना है. नंतर काहीच होणार नाही जर आरक्षण घेऊन हेमंत क्लिप चेंज. त्यांचं म्हणणं. कारण आता त्यांच्या आरक्षणामध्ये त्यांनी जो आक्षेप घेतला त्याच्यामध्ये मला स्वतःला आणि प्रशासनाशी मी चर्चा केली, त्याच्यामध्ये मला त्याच्यामध्ये काही तथ्य वाटलं नाही. आपण सगळे नियम त्यांना समजून सांगितले असताना सुद्धा त्या त्यांचाच मुद्दा या पद्धतीने रेटत होता, त्यामुळे आपण त्यांच्या त्यांचं ऑब्जेक्शन आपण ऑल लाईव्ह नोंदवलेलं आहे.
त्याच्यामध्ये निश्चितपणे तुमच्यापैकी पण खूप जण आहेत की ते सांगू शकतात की याच्यामध्ये काही चूक झाली का बरोबर. काही मुलांच्या मनावर नियम सांगितलेलं होतं, काही मुलांच्या मनावर नियम सांगितलेलं होतं, मात्र कमतरता एका मंत्रालयात असाही आक्षेप घेतलेला होता. पुन्हा पुन्हा त्याच चिठ्ठ्या वापरलेल्या घड्या घालून जेणेकरून तुम्हाला समजून कुठल्या महापालिकेची चिठ्ठी आहे या आरोपात ती पद्धत. मलाही माहिती आहे की ज्यावेळेस आपण कोटेशनमध्ये हे काढतो त्यावेळेस चिठ्ठ्या, कारण तुम्हीच म्हणाल की दुसरी चिठ्ठी का नाही वापरली, त्या चिठ्ठ्या का नाही टाकल्या, हा सुद्धा आक्षेप होऊ शकतो. आणि मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण नगरपालिकेची आरक्षणं काढली होती त्यावेळेस तुमची प्रक्रिया होती. काही मुंबईमध्ये विधानसभेच्या अध्यक्ष निवड लाईव्ह होते. आता ही विधानसभा अध्यक्ष निवड लाईव्ह होते आणि इथे लॉटरी अहवाल लाईव्ह बघायला तुम्ही आले. थोडा मोठा हॉल पुढच्या वेळेस आपण live करायला. एक narrative सेटअपचा प्रयत्न मराठी अध्यक्षानुसार चक्राक्रमानुसार त्या आरक्षण केलेले आहेत आणि पुढच्या 6 त्याच्यामधनं आपण घेतल्या महानगरपालिका, अशा 8 नामांकाचे आरक्षण काढलेले आहेत आणि त्याच्यातल्या 4 महिला आरक्षण. त्याचप्रमाणे उरलेल्या ज्या 17 महानगरपालिका उरल्या त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड आणि भिवंडी त्याच्यामध्ये ऑलरेडी मागच्या ह्याच्यामध्ये ओपन महिलाचं आरक्षण असल्यामुळं चिठ्ठीमध्ये ते एक्सक्लूड केलं आणि आपण त्याच्यात 15 ह्याच्यामध्ये चिठ्ठ्या काढल्या, त्याच्यामध्ये 9 महिलांची आपण आरक्षणं काढलेली आहेत. अशा पद्धतीने 29 महानगरपालिकेची पूर्ण आरक्षणं कंप्लीट. आता हिंदीमध्ये सांगा, काही आता हिंदी सांगा, काही आता हिंदी सांगा, हिंदी सांगा, नंतर प्रश्नोत्तर घ्या, नंतर प्रश्नोत्तर घ्या, हिंदी सांगा, हिंदी सांगा, तर मी हे सांगेल की ठाकरे गटाचे आक्षेप हे कुठल्याही नियमाला धरून नव्हते. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मुंबईमध्ये जे आरक्षण पाहिजे होतं त्यासाठी काय करता येईल या पद्धतीचा आरडाओरडा त्यांनी केला. आपण त्यांना बऱ्याच वेळा विचारलं आणि त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे. त्यांनी जे ऑब्जेक्शन आता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे. त्यांचे ऑब्जेक्शन जे काय असेल ते आम्ही विचारात घेऊ. पण मला जेव्हा रुलिंग देताना अजूनही असं वाटलं नाही, तर त्यांचं ऑब्जेक्शन असंच होतं की इथे आम्हाला मुंबईत एससी का नाही दिलं, मुंबईत ओबीसी का नाही दिलं, मुंबईत हे का नाही दिलं. तर जशी प्रक्रिया पूर्ण झाली त्याच्यामध्ये कुठलाही वाव नव्हता. आपण या प्रक्रियेचं लाईव्ह चित्रण सगळ्यांना दाखवलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हालाही कळेल की त्या ऑब्जेक्शन मध्ये काही असाच ऑब्जेक्शन काँग्रेसने परभणीच्या ठिकाणी घेतलं होतं. मनमानी केली असं त्यांचं म्हणणं. तुम्हीच ठरवाल की आम्ही मनमानी केली आहे का नाही, कारण तुम्हाला पूर्ण लाईव्हचं चित्रण परभणीच्या संदर्भात देखील काँग्रेसनं ऑब्जेक्शन घेतलं होतं की महिला ओपन दाखवण्यात आला या ठिकाणी. याआधी महिलांसाठी आरक्षण होतं, त्यावर काय सांगता? त्यांचा थोडा गैरसमज झाला होता. 2.5 वर्षाची जी आरक्षणं होती त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांच्या इथे महिलांचं आरक्षण पडलं होतं, पण नंतरच्या ह्याच्यामध्ये एससीचं महिलांचं पडलं होतं, म्हणून त्यांचा गैरसमज आपण दूर केला. ओबीसी मध्ये टाकला नव्हता हा प्रामुख्याने त्यांचं ऑब्जेक्शन होतं, कारण की ओबीसी झालं नाही, दोन्ही वेळेस झाले आहेत, सर्वसाधारण झाले मुंबई अशा पद्धतीचं त्यांचं ऑब्जेक्शन आहे. त्यामुळे त्यांना प्रक्रियेमध्ये जायचं नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की हे झालं नाही ते झालं नाही, आम्हाला मुंबईला हे आरक्षण पाहिजे होतं. तर तसं होत नाही. प्रक्रिया नियमानुसार जी होते त्याच्यामध्ये जी आरक्षणं पडतात ती आपल्याला प्रक्रियेमध्ये ती चक्राकार पद्धत कशा प्रकारे होती, त्याच्यामध्ये अल्फाबेटची कशा प्रकारे मांडणी केली आणि कशा प्रकारे महापालिकेची निवड करण्यात आली. जी नामाप्रची आरक्षणं होती जी आपल्याला 8 लोकसंख्येप्रमाणे आपल्याला 8 द्यायची होती. त्या 8 मध्ये आपण कुठेही ह्याच्यामध्ये 29 मध्ये ज्या महानगरपालिकेत मागच्या ह्याच्यामध्ये ओबीसीचे आरक्षण घडलेले होते त्या एक्सक्लूड करता आपल्याकडे 3 महानगरपालिका राहिल्या. 3 महानगरपालिकेतलं ऑलरेडी जालना त्याच्यामध्ये एक्सक्लूड झालं होतं कारण जालनाची चिठ्ठी निघाली होती. त्यामुळे राहिल्या 2 आणि उरलेल्या 6 आपण अल्फाबेट प्रमाणे चक्राक्रमानुसार घेतल्या आणि त्याचे चिठ्ठ्या आपण 8 टाकल्या होत्या. मॅम हिंदी में बता दीजिए